बऱ्यापैकी युतीची कशा पद्धतीची रणनीती आहे ती जरा थोडी सांगा. नाही, सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात एक कोरेगावचं हे सोडलं तर संपूर्ण जिल्ह्यात भाजप ही स्वतःच्या ताकदीवर लढत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक लेवलला आणि पक्ष नेतृत्वांच्या निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणे आमदार महेश शिंदे आणि भाजप अशा पद्धतीनं कोरेगावमध्ये निर्णय कोरेगाव विधानसभामध्ये झालेला आहे. आता अन्य सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर. आता कोणाला तालुक्यात उमेदवारी मिळाली नाही तर ती यादी तुम्हाला मिळेल. आता मी लगेच सगळी यादी नाही तुम्हाला वागितलं, पण यादी तुम्हाला जे उमेदवार आज अधिकृत भाजपचे आहेत त्यांची यादी तुम्हाला थोड्या वेळात मिळेल. शेंद्रे गटातून कोण आहे, खेड गटातून कोण आहे? कारण हा पेच होता जरा हा पेच निर्माण झाला आहे. कोडोली गट असेल, पाटखळ गट असेल, त्याचबरोबर तुम्हाला खेड गट असेल. अधिकृत जे उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्याची यादी थोड्या वेळामध्ये आपले आरओ जे आहेत त्यांच्याकडनं सगळी यादी मिळेल. अनेक उमेदवार आता सांगत आहेत की आम्ही नाराज भाजपचे चिन्ह इच्छुक सगळे असल्यामुळे कोण ना कोण नाराज राहतं. ही वस्तुस्थिती आहे. शेवटी उमेदवार अधिकृत आपण एक त्यामुळे ज्यांना मिळत नाही त्यांच्यात नाराजी येणं साहजिक आहे. महाराष्ट्रात नाराज होते. नाही, मला तसं काही त्यांनी फोन करून बोलले नाहीत किंवा मी आहे, कारण त्यांचे पण उमेदवार जे आहेत त्यांचे पण जिल्हा परिषदला पंचायत समितीला उमेदवार काही गटांमध्ये आहेत. त्यामुळे बसून निर्णय झाला आहे सगळीकडे. त्यामुळे तसं काही त्याच्यामध्ये विषय नाही. महाराज गेल्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवली होती. तर यंदा मात्र भाजपचाच बाल्य केला झालेला आहे. तर यंदा निवडणुकीची रणनीती कशी चालते? नाही, रणनीती आमची एवढंच आहे की आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या याच्यावर जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणायची आणि या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करता यावं हा आमचा प्रयत्न आहे. आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे. आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा जो करिश्मा आहे हा आपण महाराष्ट्रानं बघितला आहे, देशानं बघितला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता त्याचं जिवंत उदाहरण आहे. किंवा किती कर्तबगार आमचं नेतृत्व आहे हे आपण सगळेजण बघतो आहे. त्यामुळं नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या शिस्तबद्ध आखणीमध्ये जिल्हा परिषदचं काम पारदर्शकपणे आणि गतीनं कसं होईल हा प्रयत्न आमचा नक्की. महाराज दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याचे चिन्ह आहे, ते याचा काय परिणाम होईल का? आता कुणी एकत्र यावं आणि नाही हा शेवटी ज्यांचा त्यांचा विषय आहे. आता आम्ही एकत्र कुणी यायचं नाही यायचं तो त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. शेवटी आम्हाला आमच्या पक्षाच्या संघटनेवर विश्वास आहे. आमची जिल्ह्यातली जी संघटना बांधली गेली आहे ती संघटना प्रत्येक गावात वाडी वस्तीमध्ये कार्यरत आहे. तेव्हा आम्हाला आमच्या संघटनेवर आमच्या जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्या विश्वासावर आमचे उमेदवार विजयी होतील. पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती की आम्ही भाजपला सोबत येण्यासाठी बैठक बोलवली होती, त्यासाठी भाजपचे कोणी आले नव्हते, दुसऱ्या पहिली नेते पाठवले गेले, असं काय नको आहे. नाही, आता आम्हाला जे त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते म्हणजे थेट काय पालकमंत्र्यांचा मला पण फोन झाला नाही. आम्हाला त्यांच्या ऑफिसकडनं निरोप आले होते किंवा अशी बैठक या ठिकाणी या वेळेला ठेवली आहे. तर काही दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही होतो त्यामुळे आम्ही जे आमचे समन्वयक वगैरे होते त्यांना आम्ही पाठवलं होतं किंवा तुम्ही बैठकीला जाऊन द्या. आम्हाला जसे निरोप आले त्यांच्या पी एकडनं आणि त्यांनी निरोप ऑफिसला दिले किंवा अशी त्याप्रमाणे हे आम्हाला म्हणजे पालकमंत्र्यांनी जरी स्वतः सांगितलं असतं तर मग आम्हाला वाटलं किंवा पी एने त्यांच्या निरोप दिलेत म्हटल्यावर त्यांचे पक्षाचे पदाधिकारी वगैरे असं काहीतरी बैठक असतं आणि सगळेच आम्ही त्या दिवशी इंटरव्ह्यू वगैरे ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे सगळे जरा काय म्हणायचं गडबडीत होतो. तरी आमचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते पक्षाकडनं गेले होते. साताऱ्यात मराठा समाजावर अन्याय होते असं कार्यकर्त्यांचं म्हणणे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली गेली नाही तिथं सर्वसाधारण खेड गटात तसेच झाले पंचायत समितीला. नाही, खेडमध्ये मला वाटतं रिझर्व आहे. पण खेडचं माझ्या माहितीनं रिझर्व काय आहे. रिझर्वमध्ये मराठा समाजाला कसं नाही. आता खंडाळ्याचं काय झालं तिथली मला माहीत नाही. पण आता आम्ही मराठीच आहोत ना भाऊ सगळे. आता इथं राजू भैया उभा राहिला तो मराठा आहे. तर मला वाटतं अजून राहुल निकम मराठाच आहे. अजून कोण तुम्हाला आता दाखवतो. आता एखाद्या गटात तिथल्या स्थानिक परिस्थितीनं इकडं तिकडं निर्णय झाला असेल तो शेवटी निवडून येण्याची क्षमता तिथली काय मतदारसंघाची परिस्थिती काय आहे
इथं बऱ्याच वेळेला मतदानाची टक्केवारी बघायला लागते किंवा कुठल्या समाजाचं किती मतदान आहे त्याप्रमाणे प्रतिनिधित्व द्यायला लागतं असं महाराज मुंबईचा महापौर भाजपचा होईल का शिवसेनेचा? की आता मुंबईच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबच निर्णय घेतील. महाराजसाहेब कोरेगाव तालुका वगळता इतर ठिकाणी शिंदे सेनेनं उमेदवार दिले आहेत. कार्यगट असेल किंवा कुसुंबी असेल या ठिकाणी धनुष्यबाणावर लढल्याचे उमेदवार समजतात. नाही आम्हाला काही अडचण नाही. शेवटी लोकशाही आहे. लोक म्हणजे कोण ना कोण उमेदवार होणार उभा राहणार. सगळ्यात महत्त्वाचं काय मला माझ्या कामावर मी जे माझ्या तालुक्यात किंवा मला माझ्या कामावर विश्वास आहे. माझं काम लोकांनी बघितले माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम. तर आम्ही निवडणुकीला जात असताना कामाच्या ताकदीवर जाणार. जे काम केले आत्तापर्यंत हे लोकांना माहीत आहे बघितले त्या ह्याच्यावर आम्ही मतदानाला किंवा जे मागायला जाणार ते त्या ह्याच्यावर जाणार. उभा राहायला काय कुणाला हे नाही. उभा कोणी राहू शकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र त्याचा काय फटका भाजपला मी आत्ता मगाशी सांगितलं किंवा कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा त्यांचा विषय. तो काय आम्ही सांगू शकत नाही. त्यांच्या दोन्ही पक्षाचा विषय. आम्हाला आमच्या संघटनेवर भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या कार्यकर्त्यावर जिल्ह्यामध्ये जे आहेत त्यांच्यावर विश्वास आहे. आणि जसं विधानसभेला आम्हाला सगळ्यांना यशस्वी केलं हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना सुद्धा आम्हाला जसं यशस्वी केलं तसंच या ह्याच्यात सुद्धा जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीला यश ही आमची संघटना आमचे जे गाव वाडी वस्तीपर्यंतचे जे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला मिळवते. नगरपालिकेला जसं बंडखोरांचा फटका बसला भाजपला तसाच फटका बसण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? आता कसं बंडखोरी कशी थोपवणार तुम्ही? ते आता बघू ना. आता कुणी शेवटी आता कुणी अर्ज भरला ते कळल्याच्यावर बंडखोर कोणाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा बाकी केलं होतं की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा पडतो आपले त्या अनुषंगाने माझं एकट्याचं नाही अख्खा जिल्हा आम्ही त्या देवेंद्र फडणवीस आणि जे त्याच्याच ह्याच्यावर आहे. साहेबांनी सांगितले म्हणल्यावर हे घडवायचं इथं त्या ह्याच्यावर सगळेच आम्ही म्हणजे मी उदयनराजे जयकुमार गोरे अतुल बाबा मदन भोसले अजून किती आता कुणा सतीश पाटणकर आमचे मनोज दादा आमच्याबरोबर त्यात महेश शिंदे साहेब पण आता आहेत आमच्याबरोबर. सगळेजण आम्ही त्या ह्याच्यात आहे. धैर्यशील कदम सगळे म्हणजे जिल्ह्यातील सगळे आपले महाबळेश्वरचे आमचे बेलारे साहेब अनिल बेलारे आमचे सगळीजणं आम्ही त्याच ह्याच्यात आहे की CM साहेब जे बोलले ते आपण घडवून दाखवतो.